जगी भूषण करावया जगी भूषण करावया जगी भूषण करावया जगी परितु पतित पावन परितो पतित पावन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन मुखे म्हणावितो दास मुखे म्हणावितो दास चित्ती माया लोभ अस चित्ती माया लोभ अस चित्ती माया लोभ आस चित्ती माया लोभ आस परितु पतित पावन परितो पतित पावन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन तुका म्हणे दावी वेश तुका म्हणे दावी वेश तैसा अंतरी नाही लेश तैसा अंतरी नाही लेश तैसा अंतरी नाही लेश तैसा अंतरी नाही लेश परितु पतित पावन परितो पतित पावन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन प्रस्तुत प्राप्तभंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील देवडीकरांच्या प्रतिप्रमाणे 307व्या क्रमांकाचा आपला अभंग आज चालू आहे. चालू होणार चालू झाला चालू होणार असा चालू झाला. 7व्या क्रमांकाच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याशी बोलतात, देवाला उद्देशून बोलतात. कशाबद्दल बोलतात ते देवाला? की आपल्या अंगामध्ये काही उणीव आहे, ती उणीव देवाला सांगून टाक आणि ती उणीव परिपूर्ण तू कर बाबा, अशी एक विनंती एक प्रकारची देवा करतो तुकोबाराय कर अभंगामध्ये. आता तशी उणीव त्यांच्यात नाही, त्यांच्यात ती उणीव नाही. कोणती? गातो भाव नाही अंगी. मी गातो म्हणजे तुझं नाम ज्ञान ह्या ज्या गोष्टी त्या गातो गातो बरं, पण तसा गाण्यामध्ये भाव नाही. गाण्यात काय असावा? भाव. तसा भाव माझ्या अंगात नाही देवा. मग कशासाठी गातोय खरं सांगतो म्हणले देवा. भूषण करावया जगी. कशासाठी गातोय? हा, लोक काय ना म्हणावं की काय महाराज महाराज सदाच भजन कर महाराज हे गातात, चांगलं गातात, पुन्हा सततच भजन करतात महाराज. लोकांमध्ये माझी कीर्ती व्हावी याच्यासाठी मी गातोय देवा, पण तुझ्या विषयीचा भाव पाहिजे होता, ते भाव मात्र अंगात असे महाराज म्हणायचे. पण देवाला म्हणता देवा परी, पण तू पतिताला पावन करणार आहे. परी तू पतित पावन, पण तू कसा आहेस? पतित पावन. आणि मग पतित पावन आहेस आणि करी हे साचे वचन म्हणजे पाप्याचा उद्धार करणारा. पतित नाम पापी आणि त्याला पावन करणारा तू आहेस, असं तुझं नावच आहे पतित पावन. मग पतित पावन नाम मन पाप्याला पावन करणारा आहेस तू. मग मी पापी आहे, मी तसा काय आहे? पापी आहे. मग हे पाप्याला पावन करणारा तू आहेस, तर हे वचन साच कर, म्हणजे खरं कर, म्हणजे मला पावन कर. तू बरं काय मी पतित आहे तर तू मला पावन करणार आहेस ना, मग तू मला पावन कर, माझं पाप घालव देवा, या अंगातले पाप काढून टाक देवा, अंगामध्ये हे पाप आहेत असे महाराज म्हणायचे बरं काय. आता मुखे म्हणवितो दास, मी तोंडानं म्हणवितोय की पांडुरंगाचा मी दास आहे, उपासक आहे, विष्णुदास आहे असं म्हणतोय, पण चित्तात आमच्या मात्र तसं नाही. चित्तात माया मोह नाही, माया लोभ आणि आस. काय माया लोभ आणि आशा
ह्या चित्तात आहेत, मग चित्तात तू नाहीस देवा. दास म्हणवी तू खरं बरं काय, पण चित्तात तू नाहीस, चित्तात ह्या बसल्या आता. कोण कोण बसल्या आता? मायाबाई एक बसली, आशाबाई एक बसली, आणि लोभदादा एक बसला. लोभदादा, मायाबाई, आशाबाई, बरोबर आहे ना. त्या चित्तात बसल्या देवा, काय करावं. पण हे जरी असे दोष माझ्या चित्तात असले तर तू हे पावन करणार आहेस, म्हणजे माझे दोष घालविणार आहेस. तू पतिताला पावन करणार आहेस देवा, बरोबर आहे ना. तर तू पतिताला पावन करणार असल्यामुळं हे माझे दोष घालव, आणि तुझं ब्रीद साच कर. पतित पावन हे जे ब्रीद आहे हे काय कर, तू साच कर, खरं कर. बरं असे तुकाराम महाराज म्हणायले. तर बरं आता तुका म्हणे दावी वेश, तैसा अंतरी नाही लेश. वेश दाखवितोय. वेश म्हणजे लक्षात आलं की नाही, साधुत्वाचा वेश. मी साधू आहे. तुळशीच्या माळा गळ्यात का घालतो, हो बकळच्या बकळ माळा घालतो, गंध काय लावतो मी, सगळे असे काही पांढरा पटका बांधतो, पांढरं शर्ट पांढरी टोपी घालतो, आणि मग हे असा संताचा वेश मी दाखतो. मी संताचा वेश वेश तुका म्हणे दावी वेश, म्हणजे मी वेश दाखवतोय. पण तैसा अंतरी नाही लेश. ते वरला वेश आहे, पण ते वेश आहे हो, पण भेस नाही ना. वेशाला काय करायचंय, म्हणजे अंतकरणात भेष नाही. मग हे आमचे काही असे पाप आहेत, हे अवगुण म्हणजे पाप. हे पाप तू घालवड्या देवा. बरी तू पतित पावन करी साची हे वचन. तू पतिताला पावन करणार आहेस, आणि हे बोलणं मात्र खरं कर की खरंच गडी तुकारामाचा उद्धार केला. मग मला वाटतंय सरळ सरळ अभंगाचा अर्थ शब्दशः अशा प्रकारे झाला, म्हणजे अभंग संपला. नाही आणि कधीला लागलं का नाही, पहिल्यापासून शेवटपर्यंत किती लागतंय अभंग सांगायला? 5 मिनिटं. अर्थात घालून ठुलंय, अर्थात घातलंय. हे पाळी राहिली, पाळी राहिली मधले बोध काढायचे. हा आता बघा, मला वाटते तुकाराम महाराज हे अभंग बोलले, हे अभंग खरं तर महाराजाला स्वार्थपर आहे की परार्थपर आहे? महाराज तसे नव्हते. भाषा त्यांची आहे, पण ही स्थिती त्यांची नाही. आणि मग ही स्थिती नाही नसून कशी काय म्हणायले? एक तर तुम्हाला सांगतो, स्वतःबद्दलची लीनता, स्वतःबद्दलची लीनता आणि दुसऱ्यांना उपदेश. हे स्वतःबद्दलची लीनता देवाला बोलून दाखवायची, आणि हे बुट आणले आम्हाला कोणला? महाराज लोक, बरोबर आहे ना. की आम्हाला तुकाराम महाराज आम्हाला बोलायले की आम्ही ओळखून घ्यावं, पण आम्हाला ते ओळखू येत गुमानीत नाही. आम्ही गुमानीतच नाही, धड झालो, बरोबर आहे की नाही. असं महाराज हे आम्हाला बोलायले. आता सांगा, महाराज असे नव्हते तरी पण महाराज म्हणतात. आता त्याच्यात लीनता, लीनता आणि दीनता. दीनतेही करुणा भागतात आणि लीनतेतूनही करुणा भागतात. लक्षात आलं की नाही? पण दीन आणि लीन यातला फरक ते असतो. दोन्हीच्याही मुखातून, दीन माणसाच्या मुखातून करुणा निघते आणि लीन माणसाच्या मुखातून करुणा निघते. लक्षात आलं की नाही? पण तीन माणसाची करुणा निघते ती मजबुरीची असते. कशी असते? मजबुरी. कोणाची स्तुती करावी, कोणाच्या पुढे पुढे बुट उचलावे अशी भावना मनातली काहीही नाही. उलटा दांड आहे, दाट आहे, घमेंडवाला आहे. बरं काय, खरा पाहिला तर ते माणूस कसा आहे? घमेंड आहे त्याच्या अंतकरणामध्ये. पण वेळ आली त्याच्यावर, काय आली? वेळ आल्यामुळं, ते प्रसंग आल्यामुळं मग त्याला पुढच्याची बुट उचलायची पाळी आली. बरोबर आहे की नाही? ही काय झाली? दीनता. ही दीनतेतून नम्रता दाखवायला आहे, पण दीनतेतून दाखवायला की विनतेतून दाखवायला आहे? दीनतेतून दाखवायला. मग आपण आमदार खासदाराच्या पुढी करतो. आता आपण किती दारू पितात ते लोक, किती वाईट वागतात महाराज, किती त्यानं बरबाद्या केलेल्या, किती खून केली त्या लोकांना. कोणी? आमदार.
हो किती माणसं मारलेली दाखव ह्या डोक्यानं, मी काय नाव घेत नाही, लय माणसं मारले ना. आता काही आगाव करतात ते. आपल्या लेकराला दारू काय पाजतात कशासाठी, मत टाकावे म्हणून. 1 महिना 2 महिने काय धाबे मोकळे काय करतात ते. हा कोण्या धाब्यावर जा, सांगून टाकलं त्या धाब्यावर, यांना काय लागेल ते या. बरोबर आहे की नाही म्हणा. हे खरं सांगा बरं, दुसऱ्याचं वाटलं हो जर झालं तर पण आपल्याला मत मिळावं ना आपल्याला सीट मिळावं, भावना एवढीच आहे ना वाटतंय. हा काय व्हायची, राख लागायची, पुढचे जण राख लागली ना आपली. हो आपले लेकर वाया गेले की नाही गेले. कित्येक लेकर रस्त्यावर लोळायला आता दिसायली ती तुम्हाला. बरोबर आहे ना. कशामुळे दिसायली ती, फुकट केल्यामुळे. महिना 15 फुकट पिली आणि फुकट पेलेली सवय लागली, अंगलट आलं. काय आलं ते अंगलट. बरं वाटतंय माणसाला त्यावेळेस ते फुकटचं, पण फुकटचं एकच पडतंय, महाग पडतंय. नाही खरं भाऊ नाही भाऊ. आणि ही सवय लागूच तर लोक मोठे सवय लागूच तर देतात फुकट. पुन्हा मग काय पुन्हा जन्मभर देणार आहेत काही. मग हे कशासाठी नाचवायचं, मांस खाऊ घालायचं, दारू पाजवायची, सवय लावायची, ते काय असो, त्यांना ते तितक्यापुरतं घुलवायचं आणि तितक्यापुरतं घुलवून मग आपलं काम साधून घ्यायचं. मत टाकलं आपण, सीट निवडून आलो, माती जाणं आपल्या गरज काय ते. एवढीच भावना आहे ना का कल्याण व्हावं जगाचं म्हणून भावना आहे. अशी काय मनातली तळमळ आहे का विचारायच्या नाही महाराज. मग आता हे पापीत का पुण्यमान आहे, पापी. तरीही पण आमदार खासदार आल्यावर आपण त्याच्या पुढी पुढी करतोच का नाही. कसं काही कामं अडकलेली असतात आपले. हो सरकारी कोणते कामं, काही कामं त्यांच्यावर ते होतात. ते वरी अधिकारावर असतात, ते सीटावर असतात, ते पदावर असल्यामुळं त्यांचं वरी वजन असतं. आपलं अडकलेलं काम निघतं बाबा, म्हणून त्यांच्या पुढी पुढी करणं, म्हणून त्याचे बुट उचलणं, चहादारी करणं, या म्हणणं, मामा नसला तरी मामा म्हणणं, काका नसला तरी सख्या काकाला कोणी काका म्हणत नाही, सख्या मामाला कोणी मामा म्हणत नाही, पण त्याला मामा आपण. तुम्ही दीन आहे, तुम्ही काय गुलाम आहेत, गुलाम दीन आहे. आणि दीन असल्यामुळे आपल्या पाट्याच्या पुढी पुढी करायची ही दीनता आहे. ही काय झाली, दीनता आहे. आता ही दीनता आहे, पण दीनता अधोगतीला नेते. दीनता काय करते लक्षात ठेवा, ती अधोगतीला नेते, नरकाकडे नेते दीनता. आणि दीनतेनं माणूस नरकात जात असतो, लक्षात ठेवा. दीनता चांगली नाही, दीनता चांगली आहे ती लीनता. चांगली आहे ती कोण, लीनता. श्रीमंती आहे अंगात एखाद्याच्या, तरी पण वाकत आहे साधू संता पुढे. बरोबर आहे. कोणापुढे, सज्जनांपुढे. या मूर्खाय पुढे नाही, सज्जनांपुढेच वाकावं ना. सज्जनांपुढे वाकावं आणि वाकतात ना. आता गृहीत धरा, मारोतराव महाराज आल्यावर लोक कितीतरी करत होते की नाही. महाराज किती चांगलं लोक करत होते. पासलेगावकर महाराज आणि स्वामी आपले हे स्वामीला, आमचे मोतीराम महाराजांना, रंगनाथ गुरुजींना किती वागायचे लीनतेनं लोक वागत होते की नाही. का वागत होते, त्यांच्या अंतःकरणात भाव होता, त्यांच्याविषयीचा काय होता, भाव होता. आणि लीनतेनं वागत होते. आणि लीनता आणि तारुण्य ते माणसाला लीन असावा माणूस. म्हणून तर महापुरे झाडे जाती जिथे लव्हाळे. बघा, ऐरावत रत्न थोर त्याची अंकुशाचा मार. बरोबर आहे ना. मुंगी हा लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. हा लहानपण दे देवा, लहानपण दे. लहानपण म्हणजे असं बुटकेपणा नाही सांगितलं. लहानपण म्हणजे नम्रता दे देवा, नम्रता दे. नम्रतेनं काय होतंय, मुंगी साखरेचा रवा. और मुंगी सारखं लहान होऊन, म्हणून माणसं म्हणतात मुंगी होऊन साखर खाव, हत्ती होऊन लाकडं फोडण्यात मतलब नाही. नाही भाऊ, तुम्ही लय मुंगी सारखं होतात. हे नाही भाऊ, मुंगी नाही नाही, मुंगीच आहे. नाही भाऊ म्हणजे कावलगावातली मुंगी.
कधी हाती होत नाही ते का होते मुंगी होऊन साखर खाव बरोबर आहे. हो. पण हत्ती होऊन लाकडं फोडण्यात मतलब नाही. जी मन पडली ना हो याचा अर्थ हत्ती होणे म्हणजे घमेंड करणे. घमेंड करून मी एक मोठा बडजावपणा दाखविणे काही कामाचं नाही. मुंगी होऊन तसा भात करणे चॅप्टर काय नाही बाबा काय नाही बाबा काय नाही बाबा काय नाही बाबा म्हणून चलतंय ते. लक्षात आलं का नाही. अशा मधल्या म्हणा काय बाबा असं एक पाहुणा आला आमच्या घरी गडगंज आमच्या इथला आज पाहुणा घरी गडगंज भरपूर काही कमी नाही. तरीही ते असं थोडंसं पाऊस आमला ऊन पडलं होतं. काय बाबा ऊन पडायले लय ऊन पडलं. मॅडम मामा तुम्हाला काय कमी ऊन पडलं तरी काय घोर आहे. नाही बाबा काय खाव पुडी नाही पाऊस पडल्या. ही काय झाली मुंगी होऊन साखर खाणे बरे. काय हे म्हणतात ते मुंगी होऊन साखर खाणं असंच वागावं लागतं व्यवहारामध्ये बरं काय. बरोबर आहे ना. ही मुंगी थेटपणा किंवा अन्न आणि परमार्थात हे फार कामाचं. लहानपण देगा देवा म्हणजे नम्रता दे देवा. जेव्हा नम्रता दे अंगामध्ये ही कामाची नम्रता. संसारात बी व्यवहारामध्ये बी बरं काय नम्रता असेल तो माणूस संसारामध्ये सक्सेस राहतो. घमेंड करणारा माणूस वाया. मग परमार्थात तर ते नसावीच घमेंड नसावी. कारण काय घमेंड ही माणसाला खाली नेते. अभिमान वाया घालतो माणसाला. लक्षात आलं की. मग नम्रता अत्यंत महत्वाची आहे. आणि ती नम्रता असली की माणूस तरुण जातो. म्हणून तरणे को लीन लेने को हरे नाम. लेने को काय घ्यायचं असेल तर काय घ्या. लेने को हरे नाम देने को अन्नदान. द्यायचं असेल तर काय द्या अन्नदान द्या. अन्नदान महदानम विद्यादानम तत्परम. अन्नदान बरं काय दानांमादी दान अतिश्रेष्ठ अन्नदान. दिनाशी देवणी सन्मान द्यावे सदन्नाची श्रद्धा. लक्षात आलं. आता हे पहा द्यायचं असेल ते काय द्या अन्नदान द्या. घ्यायचं असेल तर हरिनाम द्या. तरायचं असेल तर लिंतीनं वागा. डुबायचं असेल तर अभिमान. म्हणून काय म्हणले कबीर महाराजांची उक्ती बरं. ते म्हणले लेने को हरिनाम देने को अन्न तरणे को लिंता डुबणे को अभिमान. लक्षात आलं. मग त्याच्यासाठी तरुण जायचे तुम्हाला तर काय पाहिजे लीनता. आणि भाऊ किती बी विद्वत्ता अंगात असावी पण विद्येला शोभा कशामुळे लीन. विद्या विनयेन शोभते. विद्या कशानं शोभते विनयेन शोभते. विनय वृत्ती असणं गरजेचं असतं हे महत्वाचं. आणि ती विनता अंतकरणातून भाव असल्याचंच निघते. अंतकरणात भाव नसेल तर निघत नाही. मग महाराजांनी तर लीनतेनं विनंती देवाची केली. भाव होता का नव्हता होता की नाही. देवाविषयी त्यांच्या अंतकरणात भाव होता की नाही. भाऊ शब्द कसे वापरले लीनतेचे. देवा देवा काय गातो म्हणले गड्या पण माझ्या अंतकरणात भाव मात्र. आता गातो म्हणल्यावर अभंगाला गायला हे लागते स्वर. बरोबर आहे की नाही. तुकारामाला स्वर होता का नव्हता तसा भाऊ मी तर गातो म्हणायचे. गातो म्हणजे गायला काय लागते स्वर लागतायत ना. स्वराशिवाय कसे गाता येईल बरं काय. आता ते म्हणले एके ठिकाणी काय नाही जरी तुझ मधुर उत्तर हृदला सुस्वर नाही देवे नाही तयावी न भुकेला विठ्ठल आणि येईल तैसा बोल रामकृष्ण. हे जे म्हणले हे कशासाठी म्हणले ते सांगू का तुम्हाला. काय ते भास्कर पांडुळे हनुमान यांना गाता येत नाही बिचाऱ्याला. काही कंठ नाही दिला देवानं. मग आम्ही समजा उदास होऊ नये काय आम्हाला राग रागण्या गाता येत नाही का काय. मग काय आम्हाला देव मिळते का कशाला भजन करायचं आम्हाला गाताच येत नाही. मग असं उदास होऊन बसायचं काम. मग आमच्यासारख्या बिन गाणाऱ्या माणसाला धीर दिला कोणी तुकाराम महाराजांनी. नाही भाऊ तुम्हाला गाता येत ना तेव्हा येत नाही काही भजनच येत नाही. भजन तुम्ही भजनाला करा म्हणायचं. आता बरी करायचं नाही भजनाला
म्हणजे विनायक भाऊ असते भजनाला. वरनं रस्ते काकड्या नाही काकड्या नसू द्या पण भजनाला पंचपदीच्या कोणतरी मला सांगतेस ते ना. मी विनायक भाऊ असते मी विनायक भाऊला तवार हा म्हणत होतो तवार हात नव्हता विनायक भाऊ मला जमत नाही हो महाराज मला भजन येत नाही हो. जमलंच नाही अहो जमू न जमू पण काय म्हणले महाराज नाही जरी तुझं मधुर उत्तर दिला सुस्वर नाही तर आम्ही भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण म्हणले की नाही महाराज. मग इतकं उदास व्हायची काय गरज आहे आपल्याला. भाऊ का उदास आपण याचा अर्थ जगराचे टाळ कोणत्या सणात गीतिगता छंद ताल नाही हे आमच्या लोकांना धीर देण्यासाठी बोलले. वास्तविक महाराजाला स्वर नव्हता स्वर नसावा गाण्यासाठी स्वराची गरजच नाही असे म्हणणारे महाराज नाही का. उलटे महाराज बर काय त्या स्वराला तर ब्रह्म म्हणले नाद ब्रह्मची मुसा आली. सगळ्या संतांनी त्याला नाद ब्रह्म म्हणले नाद ब्रह्म काय आहे महाराज. स्वर तुम्हाला गाता येत असेल का नसेल त्याचं घेणं देणं नाही पण त्याच्यात बी काही काही जादू आहे महाराज. त्या स्वरात जादू आहे हो. आणि स्वर कशात नाही फटफटीच्या चाकात नाही का. तुम्ही बसावर फटफटीवर मी तिथंही म्हणतो हे स्वर आहे त्याला विना लावून देतो फटफटी वाजू द्या त्याच्याबरोबर मी विना लावतो. कशात नाही इंजिन लावा मोटर लावा आमच्या फवाऱ्यात स्वर आहे या कशात बी हे स्वर हो. स्वर नाही असं नाहीच महाराज. असं कसं शक्य होतं. स्वर आहेच ना जगामध्ये स्वर नावाची वस्तूच आहे बरोबर आहे की नाही. मग स्वर नाही असं नाही तुम्हाला कळतंय की नाही ती बाजू वेगळी. बरं कळणं वेगळं आणि कंठात असणं वेगळं. काहींच्या कंठात असतो पण डोक्यात नसतो. कसं करावं जीव जेव्हा माणसाला काय विना लावता येतो का त्याला. पकवास लावता येतो का कोंडी महाराज. हा पकवास वाजवीत येतं पण लावता येत. विना घेऊन भजन सुरू करत येतं पण विना लावता येत नाही. कंठात आहे त्याच्याबद्दल वाद नाही पण त्याला हे स्वरही कळत नाही गाते. लक्षात ठेवा एक ग्रीड. आता काही लोक तर मग त्याच्यात ट्रेन झालेले विशारद झालेले असतात त्याला ते स्वर बी कळतंय आणि गाता बी ते दोन्ही बी त्यांच्याकडे असत. काही लोकांना कंठात नसेल पण डोक्यात पक्का विना उतरला झटकन ओळखणार. कळलं लक्षात आलं की नाही. आमच्या दादाला स्वर सोडून भजन कधीच केलं नाही दादानं चुलत्यानं मानतात मान इटलाचे बाप कधीच नाही महाराज. भजन म्हणजे स्वर मग दुपटीत जायला जमत नव्हतं. कोंडीबा महाराजांना कोंडीबा महाराजाचा स्वर पक्का आहे विण्यातच मी करते ते पण दुपटीतले जाय जमत नाही मला माहिती नाही. दुपटीत पुढचा म्हणून लागला का ह्याची टापच नाही ती माघारी फिरली पाहिजे. करोड आहे ते ऐकत नाही हे भारी तुम्हाला हरभरून टाकते ते बघा. त्याला पुढे घातलं का नाही त्याला म्हणलं का हक्क मुद्दा मग त्याला तुम्हाला महाराज दुपटी हा कोणी मग महाराज वापसच यावं. तुम्ही बघायची असेल परीक्षा बघायची मी लावून गेलो उत्तम महाराज लयचे गायक बुळबुळ कोरडा गायक लय खोड काय हा मग उत्तम महाराज आपले उकळी करून उत्तम महाराज म्हणलं महाराज ते खवाज म्हणलं का नाही लयच म्हणलं ते बुळबुळ करायला तुम्हाला पुढे म्हणायला होत म्हणून मी सांगतो मला ते देणार चाल उत्तम महाराज उकळी कर पुढे फलाना फलाना माग असं करतो म्हणलं. तुम्ही अशीच ठेवण काढा त्याच्या बापाला आळा का येऊन महाराजाकडे सगळं महाराज म्हणजे की महाराज परीक्षा उत्तीर्ण होते ते काय साधे होते का. शास्त्रीय संगीतात परीक्षा दिलेली होती ते. अण्णा महाराज दैठणकरांना मानलं त्याला म्हणला हा अण्णा महाराजांना मी म्हणलं होतं एक बार अण्णा महाराज होते तेव्हा एक सर महाराज काय म्हणलं तुमच्या फळावर दैठण्याच्या म्हणलं तर तुम्ही तुमचं गोड होईन वाटतंय गाशाचं हे भजन करतात गोड. आम्ही म्हणलं परभणीच्या सप्त्यात ते ज्ञानमामाई पटलावर गावकर म्हणलं आमच्यातले त्याला भजनाचं थोडं अंग होतं नाद होता. मला म्हणायचे त्यांना आता गाथा भजनाला अण्णा महाराज भजन करायला येतं आपण ऐकू खाली बसून ऐकू लय अण्णा महाराज भजन गोड करते. कुठं परभणीच्या सप्त्यात दिवस मोठा सप्ताह झाला त्यावेळेस बरं लक्षात ठेवा. हा नाही 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 अहो पहिला सप्ताह संजीवन समाधी लय मोठा सप्ताह झाला त्यावेळेस नसताल हा 11,000 बरोबर तवाची मग आम्ही तिथं परभणीत होतो 7 दिवस सप्त्याला. मग महाराजाचं भजन मुद्दाम ऐकायचं म्हणाचं
अण्णा लय गोड गाथा भजन म्हणजे गोड वाटायचं आम्हाला. मग अण्णा महाराजचं भजन. मग अण्णा महाराज म्हणलं महाराज तुमचं भजन उकडीचे आगळ्याचं दैठण काढता फडावर खूपच. आणि आमच्या इकडे म्हणलं उत्तम आमच्या उकडीच्या फळावर. तर ते काय म्हणले नाही म्हणले हनुमान महाराज मी भजन करतोय पण माझं शास्त्रीय अभ्यास नाही. बघा खरे माणसं झाकून ठेवतात का? माझा शास्त्रीय अभ्यास नाही म्हणून तर हे मी आपलं शेतात आऊत हाणून भगवंतानं दिले. आता ते कसं होतंय काय होतंय ते पण मला त्याच्या परीक्षा नाही. आणि ते म्हणजे उत्तम महाराज परीक्षा उत्तीर्ण म्हणजे शास्त्रीय संगीतात ते अभ्यास त्यांनी शास्त्रीय केले. मी आपला गावढाळ आहे फक्त गोड लागत असेल तुम्हाला लागते गोड हे खरं आहे ती भगवंताची देण. पण खरे अभ्यासक ते असे महाराज होते आपले उत्तम महाराज होते. जमेल काही नव्हती ते. मग मी सांगितल्यावर त्यानं तसं केलं चाल देणारा दिली. उत्तम महाराज पुढे म्हणा उकळीकर मागं फलाना घातला महाराज. उत्तम महाराजांना चाल मुद्दामच काढली बाबा आवडते शास्त्रीय ते कोण्या मात्रेतून काय मला कळत नाही. 4 मात्रा का 3 मात्रा आपल्याला काय करायचं ते मात्र आपल्याला येतच नाही. तर काहीच वेळ लागत नव्हता. हा महाराज त्यानं इतकं केलं बघा टाळ घेऊन आलं ते मागं म्हणायला. त्यानं असं केलं ते महाराजांना काढली चाल की असे हात जोडले गिरली काहीची भोंड. असं लक्षात ठेवा. हा त्याचे बी काही कला असतात की बरं असं कसं जमाल काही कोणाला बी म्हणले जमतंय का उगत तुम्ही मम्मम करणे. बरेच लोक आता हा आता त्याचं बघून हा काय त्याचं व्हा कोण कर तुझे व्हा कोण कर तुझे वगारावणी व्हायला म्हणून आमचं म्हणणं की तुम्ही करायचं म्हणून आम्ही करायचं. आपला अभ्यास करायचं बघा उघड नकरे करू नका असं मला म्हणायचं बघा. पण हे काही व्हाई असं समजू नका. हे गाणं व्हाई नाही महाराज हे शास्त्रीय आहे महाराज. अहो याच्यामध्ये जादू आहे. काय जादू आहे? अरे मेघ मल्हार गायला तर पाऊस पडतोय आणि तानसेन गात होता. तानसेन राग गात होता महाराज. तानसेनला मुद्दाम बोल पाऊस पडणाऱ्याला बोलून घेत होते. तानसेन एक गायक होता. हा तानसेनाचं गायन म्हणजे काय या 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 लय भारी होतं महाराज. वस्ताद होता कोण? तानसेन. तानसेन गायक वस्ताद होता. वस्ताद म्हणतो अकबराचा चहा अकबर त्याचा चाहता होता. अकबर औरंगजेबाचा पूर्वज. औरंगजेबाच्या बापाचं नाव काय? औरंगजेबाच्या बापाचं नाव शहाजहान. त्याच्या बापाचं नाव जहांगीर. त्याच्या बापाचं नाव आहे अकबर. म्हणजे अकबर कोण झाला? औरंगजेबाचा पंजा पंजोबा होता आणि त्याच्या जवळ होता ते तानसेन. लक्षात आलं? तानसेन त्याच्या जवळ होता. इतका सुंदर गात होता तानसेन म्हणूनच अकबर पोषित होता. तानसेनला संगत ठेवित होता. मंत्र्याला किंमत नाही एवढी किंमत त्याला होती. कोणला? तानसेनला. आणि अकबर कलेचा चाहता होता. मुसलमान राजा भारत देशाचा सम्राट बनला होता ना. त्याला काय सगळं त्याच्या हातात होतं. राजस्थान हे त्यान सगळे उत्तर प्रदेश हे सगळे देश म्हणजे बिहार त्याच्या हातात होते. आणि मग राजा मग ते चाहता होता. मुद्दाम मीराबाईचं गायन ऐकायला त्यानं आणलं. मीराबाई एक बार मुद्दाम मेवाडला ती जेरभाई सळू लागले. मीराबाईचा मला वाटतंय त्यांचा देर होता विक्रमादित्य. ते विक्रमानं सळलं मीराबाई. भोजराजाच्या पत्नीत मीराबाई. लग्न झालं होतं. हळदीचा डाग तेवढा लागलाय. संसार अजिबात नाही. ते भोजराजानं दुसरी बायको केली पण ते जास्त दिवस वाचला नाही. बिना लेकरा बाळाचाच मेला. कोण? तिचा याचा नवरा. आणि मीराबाई तर म्हणल्या मला निष्कलंक जीवन लागला. माझा नवराच श्रीकृष्ण आहे. कोण? मीरा कहे प्रभू गिरीधर नागर. गिरीधर नागर म्हणजे गिरीधारी धारण करणारा कृष्ण परमात्मा माझा पतिराज. मी त्याला पती मानले दुसऱ्याला पती मानणार. अशी भक्ती राधाचा अवतार म्हणतात मीराबाईला. राधा मातेचा अशा मीराबाई. आता त्या मीराबाई काही गावात घरी त्रास होऊ लागला मेवाडमध्ये म्हणून बिचाऱ्या भजन करत करत विनांग करण्यासाठी आपला तंबोरा घेऊन मुद्दाम गेल्या कुठं गोकुळ वृंदावनाला. गोकुळ वृंदावन मथुरा जवळजवळ
गेल्या मथुरेमध्ये कुंज गल्ली म्हणून एक गल्ली, त्या गल्लीत मुक्काम करायचा आणि मंदिरात जाऊन गायन करायचं. हे अकबरला कळालं. कोणला? अकबर दिल्ली. आता मथुरेहून दिल्ली त्या मनानं लय लांब नाही, आपल्या मनानं लय लांब आहे दिल्ली, पण त्या मनानं ते जवळ आहे. नांदेड परळी हा एवढंच अंतर, नांदेड परळी सारखं अंतर एवढं, असं जास्त नाही. मग ते तिथून कशात आला, आता त्याच्याकडे रतन फतन, आता त्याच्याकडे काही कमी का वाहनायला, त्या अकबराकडे तानसेनला घेऊन आला, केळो तानसेन. मीराबाई म्हणले आणि माझ्या दुश्मनाची चुलती, त्याचा दुश्मन महाराणा, राजस्थानचा महाराणा प्रताप सिंह, हे अकबराचा दुश्मन. म्हणजे टक्कर दिली जन्मभर, पण नमला नाही. कोण? महाराणा. त्यांना म्हणजे हार घेतलीच नाही. मी तुझ्या मांडलिक आहे असं म्हणून घेतलंच नाही. जंगलात वास केला, जंगलात राहिला आणि पत्रावळ्यावर जेवला. सोन्या चांदीचे बर्तन टाकून दिले, भासणं टाकून दिले आणि जंगलात पळसाच्या पानावर जेवला. पण त्याला शरण गेला नाही. असा शेवटपर्यंत असा महाराणा. म्हणून तो महाराणाचं नाव निघतंय राजस्थानमध्ये. इकडं शिवाजी महाराज आणि तिकडं महाराणा प्रताप. हो ना, महाराणाचं वर्णन कुठं बी येईन. आपल्या महाराष्ट्रात महाराणाचे काही बोर्ड हे ते, अहो त्याच्या नाव बॅटरीवर ते घोड्याचं चित्र आहे. कोणाचं आहे? त्याच्याच घोड्याचं, चेतक. आपल्याकडे बॅटरी ती चेतक बॅटरी आहे ना, घोड्याचे चित्र आहे. कोणाचा? चेतक घोडा आहे, महाराणाचा घोडा आहे चेतक. लक्षात आलं की नाही? त्याची समाधी तिथं हळदी घाट. तुम्ही बघितला नाही? आम्ही गेलो मधून, हे माहिती आहे ना. हा, महाराणाची चुलती होती. कोण? संत मीराबाई. महाराणाची चुलती आपल्या वृंदावनला आल्यात मीराबाई. आपण त्यांचं गायन ऐकाय जाऊ. म्हणून अकबर आला आणि अकबर याला घेऊन तानसेन आला. तानसेन ते दोघ जण आले आणि आल्यावर मीराबाईचं गायन जिथं होतं तिथं ते ऐकायला गेले. आता मीराबाईला काय, कोण राजा कोण रंक, संताला काही नसतं घेणं देणं, काही नाही, काही सारखी किंमत सगळ्याला. बसले ते आता राजाप्रमाणे येणार. आता तिथले लोक आले राजेसाहेब म्हणून मान देणार ना. वृंदावन गोकुळचे लोक त्याचा राजा होता आणि त्याची किंमत होती. मागं पोलिस, पुढे पोलिस आले, बसले आणि मीराबाईनं गायन. मीराबाई गाऊ लागल्या. आता बरं काय त्याचं वर्णन नाही ते सांगायला तुम्हाला, मला कळत नाही ते रागायचं. नाव सांगतो हो, पण कसा असतंय ते आपल्याला कळत नाही. ते मीराबाईनं पिलू राग गायला. तुम्हाला हे जरी राग येत नसला तर दुसरा राग ते आहेच की ठरलेलं. हे राग नसला तर ते राग आहे ना आपल्याकडे. हे राग गाता येत नाही पण मनात राग असतंय. आता ते महाराज मीराबाईचं गाय अवतारी घेऊ तानसेन तोंडात बोलू. अकबर म्हणला तानसेन क्या चीज आहे. अहो काय असो, कळू का न कळू, गोड तर लागू लागलं ना म्हणला. आणि अकबर कलेचा चहात आहे. तानसेनला म्हणला क्या चीज आहे. हा तू गातोस बाबा, पण ही बरोबरी नाही. ते काय म्हणलं तानसेन, राजा सरकार हे भक्त आश्रित गायन आणि आमचं पांडित्य आश्रित. पांडित्य आश्रित गायनाला भक्त आश्रित गायन कधी ऐकत नाही. हे भक्त आश्रित, ह्याची बरोबरी आम्हाला येणार. खुश झाला बघा कोण? अकबर. आणि अकबरानं सोनं माझा जळवलेलं मोत्याचा कंठा काढला आणि भेट म्हणून द्यावी. कोणला? मीराबाईला. असं वाटलं त्याला, पण मीराबाई कोणाचं काय घेतलं. वडिलाची रीत काही मागणे हे आम्हा अनुचित. आणि वडिलाची रीत जाणत असतो आम्ही. काय कोणाचं घेतो का काय? अजिबात नाही. रुपयाला हात नाही लावणार कोणाच्या. घेतलं नाही त्याचा कंटा आणि तशा थेट उठल्या. अकबरला वाटलं थोडी बातचीत करावी, बाईबरोबर थोडा संवाद करावा. काय बाई तुम्ही चांगल्या गातात, त्या बाईचं दर्शन घ्यावं. आपला महाराणा जरी दुश्मन असला आणि त्याची चुलती जरी असली तर त्या चुलतीच्या मनात काय विचारीचे, पण आपण दर्शन घ्यावं बाईचं आणि थोडं बोलावं असं वाटलं.
पण मीराबाई नाही. मीराबाईनं आपलं गायन झालं की थेट आपल्या उठल्या आणि आपल्या कुंजवनात गल्लीत त्या निघून गेल्या. कुंजवन नावाची गल्लीत थांबल्या नाही त्या. म्हणजे गायनात हे जादू. आणि ते तानसेन होता का लय भारी होता भाऊ, असताच होता तानसेन. त्याच्यात आपल्या भक्त मालिकेत सुरदास एक होऊन गेले. कोण? अरे सुरदासानं जर गायलं तर पाऊस पडत होता, दिवा बिन काळीचा लागत होता. काळी न वरता दबड पेटवायचं नाही, सावकार दिवा ठेवायचा इथं, दीपराग गायचा आणि दीपक राग गायचा. दीपक राग गाता गाता मनानं पेटत होता. काय काय जादूच्या गाण्यात. मग आपल्याला येऊ का नाही येऊ, पण चांगलंय की नाही गायन. त्याच्यात हाय हाय ताकद आहे. गायनामध्ये ताकद आहे नाही असं नाही, बरोबर आहे ना. मग आता असं गायन आहे आणि हे गाणं म्हणलं की त्याला स्वर लागतो. म्हणजे स्वर यंत्र नाही, कंठात बी स्वर लागतो. यंत्रात हाय, यंत्रात हाय हो, पण कंठात नसल्यावर काय जीव द्यावं. त्याच्यात मिसळतच नाही तर आपलं होय. किती यांना घेतलं तरी त्याच्यात मिसळलं पाहिजे की नाही, बरोबर आहे की नाही. आणि सगळ्या गोष्टी जमायला. पण तुकाराम महाराजांना एवढं खरंय, गायनाचं अंग होतं कडे, त्याशिवाय नाही. महाराज गायक आहेत. ती म्हणालीत म्हणून म्हणायलो गातो, मी गातो. आता गातो म्हणले पण भाव नाही. काय मग आता काय उपयोग आहे. काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही ते. महाराजाकडे भाव आहे हो, गाणं बी आहे आणि महाराजाकडे भाव बी आहे. आपल्याकडे नाही हो नाही भाऊ. आपल्याकडे गाणं आहे हो, पण भाव नाही. आणि भाव नाही तर काय फायदा नाही महाराज. भावावरून वाचू भाव मला वाटते भावापासून ते वाया जाते. मग त्याच्यावर दृष्टांत दिला आमच्या नाथ महाराजांनी. नवऱ्याचा ठिकाणा नाही आणि मी आहे म्हणायली. काय कुंकुवा नाही ठाव म्हणे मी आहे, भावावी न देव कैसा पावे. बरोबर आहे की नाही. कुंकुवा नाही ठाव. कुंकवा कुंकवा कुंकाला नाही बरं. कुंकवा कुंकवा म्हणजे नवरा, नवऱ्याचा ठिकाणा नाही. आणि कुकू लावायली मी आहे म्हणायली. वरून कुकू लावण्यात मतलब नाही बाई. तू आहे नाहीस, आहेपणाचं सोंग घ्यायलीस तू आहे नाहीस. आहेपणाचं सोंग आहे तुझं हे. तसं आपलं काम झाले भाऊ. आपण भक्त म्हणवितो, भक्त म्हणविता वाटे गोड, भजन मुद्रा ती अवघड, भक्तीची अंतराती गूढ, न कळे उघड श्रुती शास्त्रा. श्रुतीला शास्त्राला सुद्धा भक्तीचं अंतर कळालेलं नाहीये. आणि अशी भक्तिभाव आपल्या अंगात नाही तर तुकाराम महाराज म्हणले भक्त तैसे तुका म्हणे तैसे भक्तिभाव विना सोंग केले नाना विटंबन. भक्तिभावापासून काही बी सोंगाड केले तर ती काय झाली, विटंबना झाली. उपयोग नाही. महाराजाकडे हे गाणंही होतं आणि भाव बी होता, पण आपल्याला शिकवायले तुमच्याकडे स्वर आहे पण भाव आणि भाव नाही तर फायदा नाही. काय उपयोग आहे हो. बर स्वर किती जरी असला एखाद्याकडं, केवढा स्वरज्ञ असला तरी कधी कधी स्वरातून तू जातो. आपले महाराज सुद्धा मागून मागून जाऊ लागले. उत्तम वय झाल्यावर होत. वयामानानं बोला मागून मागून जाऊ लागले. बघा आता ते काय म्हणा रातना दिवस त्याच्यात चित्तात ते होता काय विना चित्तात स्वर. आणि तसे बी माणसं कधी कधी घसरगुंडी होते. त्याचं काय जातो स्वर. बरं काय महाराज भजन करू भंडाऱ्या डोंगरावर, भजन भंडाऱ्या डोंगरावर चालू आहे आणि महाराजाचा भजन करता करता एकांत वास. बरं तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवून. मला वाटते भूषण करावं या जगी तर डोंगराव गाणंच गायलं नसतं. आपल्याला तर डोंगराव काय 12 गाव वाटत नाही लाईट स्पीकर नसल्या. हा हा लाईट स्पीकर नाही लावल्या हे म्हणतेच होय. नाव घेऊ नका मग. हे तर दाबारच उचलत नाही होय होय. बरं रामकिसन असती ती एकांतात भंडाऱ्या डोंगराव कोणी कुत्र आहे काय नाही. ऐकाय कोण आहे ब्रह्मांडाचा नायक फक्त देव. आणि त्या देवालाच
गायचे ते देवासाठीच गायन होतं महाराजाचं. एकांतात विना लावून महाराज भजन करायचे मस्त मोठे टोळ त्या भंडारा डोंगरा का टोळ कमी तुम्ही तर तेव्हा कोण तिथं का निर्जनवन कोण आहे कुत्र हो तिथं. महाराज मस्त गाऊ लागले. एक वाटसर इकून तिकडं जाणार होता कोणकडे जाऊ लागला कोणास ठाऊक. ते गायक होता काही ते जाऊ लागलं आणि महाराजाचा नेमका त्या आल्यास येण्या असं घ्यायचा स्वरातून बाजूला का हे त्या नादात असतील. आणि तुम्हाला सांगतो माणूस त्या देवाच्या नादात त्या अभंगाच्या कशाच्या अर्थाच्या कशाच्या गेलं येण्याकडं मृदंगाकडं लक्ष विचलित होते. मग मृदंगाचा ते मृदंग उतरलाय का विना उतरलाय का हे भान राहत नाही. हे अनुभवाचं सांगायला विनायक भाऊ ते आम्हाला माहित आहे. आम्ही तिकडं गुंगलो सगळं मग इकडलं तर इसरत आहे तितक्या होतं ते ध्यान राहत नाही. आणि तिकडून पुन्हा इकडं आलो की मग कळतं गेलं हे कमी झालंय कळतंय हो हे डोसक्यात आहे हो डोसक्यात आहे हे कमी झालं जास्त झालं हे कळतंय. पण तिकडल्या नादात कळतंय होय. मग महाराज तिकडल्या नादात गेले तिकडल्या नादात गेले महाराजाचा स्वर गेला गेला असं तिथून जाऊ लागलं गायक. मग गायक जाऊ लागलं त्या गायकाला वाटलं महाराज गायले भजन करायले पण स्वरातून चालले. आणि ते स्वर तज्ञ माणसाला थोडा नाही येते तुझा स्वर गेला मला की राग काय करा गेला गेला हो गेला मग कबूल करून घ्यावं का नाही करू. मग असं मग आता ते त्या गायकाला थोडंसं वाईट वाटतं. आता महाराजाला भजनातून त्याला ते आता समाधीत अवस्थेत असल्यावर डोळे झाकून चालले भजन म्हणून त्यानं समोरचा दगड होता एक टोळ त्या टोळा खडून लिहिलं महाराज जरा स्वर्श कहो महाराज जरा स्वर्श कहो म्हणजे जरा स्वरात म्हणीत जा स्वर चाललाय असं पुन्हा तरी कळाव द्यायला म्हणून ते लिहून गेलं निघून. ते निघून गेलं कोण्या गावाला पुढे आणि महाराजाचे पुन्हा विठ्ठ्यान अवस्थेत आले. भजन संपायची वेळ आली आता पुन्हा आले जेवण काय दुपारा काय असेल ते बघितलं डोळे उघडून की बाबा दगडावर लिहिले महाराज जरा स्वर शिकव. महाराज म्हणले कोणीतरी गायनाचा चाहता भजनाचा चाहता इथून गेला काय आणि माझं भजनातून भजन स्वरातून गेलं होतं त्याला लक्षात आलं म्हणून त्यानं लिहिलंय आपली चूक त्यानं आणि हे काही राग बरोबर आहे स्वरात म्हणायला पाहिजे ते विचार म्हणायला काही चूक. मग त्याच्या खाली महाराज म्हणले आता ते कवा तरी परत एखादी वाटणं आला बघ का स्वराला महत्व आहे बाबा पण त्याही पेक्षा भावाला म्हणून खाली लिहिलं काय पंडित जरा भाव से कहो. काय लिहिलं महाराज पंडित जरा काय करू भावात म्हणा असं. आणि ते मग पुन्हा परत आल्यावर ते म्हणलं आदुकी भजन चालू ते म्हणलं बॉस भजनातून आणखीन भजन थांबलं नाही काय की मी बघितलं का नाही की बघितलं होतं आणि डबल लिहिलं होतं ते हो वाचलं त्यानं तर जरा भाव शिकव. मग लक्षात आलं खरंच गडे हे गाण्यात स्वर नसेल यांच्या केला असेल तरी पण यांच्या अंतकरणात काय आहे भाव आणि आपल्याकडे ते भावाचा अभाव आहे. आपण गातोच पांडित्यानं पण आपल्या अंतकरणात भाव नाही असं त्याला वाटलं म्हणून ते थांबलाच पूर्ण भजन होत. आणि भजन झाल्यावर पाया पडला म्हणला महाराज मी म्हणलं फलाण्या गावचा अमुक लोक बरं बरं बरोबर बर इथून गेलतो म्हणले महाराज आणि बरं तुमचा जरा स्वर गेला म्हणून मी लिहिलं. ते म्हणले नाही तुम्ही लिहिलं ते बरोबर लिहिलं मला सावधान केलं मला स्वरावर आणलं तुम्ही म्हणजे मी स्वरावर जाऊन अशी तुमची कळकळ तुम्हाला त्याचा ज्ञान असेल ना स्वराचं म्हणून तुम्हाला ते माझी उणीव भासली चांगली गोष्ट आहे मला जाण करून दिली. पण त्याच्या खाली मी लिहिलं तुम्ही गाता राव तुमचा स्वर जात नसेल ते कबूल आहे तरी पण अंतकरणात भाव असू दे भावाला महत्व आहे. मला ते चांगलं नादालाच लागलं म्हणजे पंडित होता ते भक्त म्हणला पंडित होता भाऊ गायनातला आणि आता काय म्हणला मग काय बाबा दुधात साखर झाली ना बरोबर आहे होय. आधी भजन स्वरात आणि पुन्हा भावाचं भजन मग काय देवाला तर खुशच होत देव बरोबर आहे की नाही होय सावकार बर कोणाला स्वर नसू द्यावी आणि भजन करू लागला आणि भाव असला खुश होत की नाही. हा तुला असू दे का नसू दे स्वर पण म्हण तू
असा देव म्हणतोय हो. आणि त्याच्यात पुन्हा स्वरातून म्हणल्यास तर आणखी मग तो दुधात साखर आहे. बरोबर आहे की नाही? नाक बी आहे आणि नद बी आहे. जमलं बस हा? नाक बी आहे नदवी नद बी होय भाऊ. हो नाही तर नद हाय. नाक नातं नाही त्याने वाया गेली. नाही नाही इथं नाथ महाराज म्हणले ना हो काय हा प्रेमाविन भजन नाकाविन मोती आणि अर्थाविन पोथी वाचुनी काय होय भाऊ. हो हो मग प्रेमरूपी काय लक्षात आलं की नाक आहे. प्रेमरूपी नाक नाक आहे हे लक्षात ठेवा. त्या भजनातलं नाक आहे प्रेमरूपी आणि ते नाक नसेल तर काहीही उपयोग नाही म्हणजे गाण्यामध्ये काय असावा हो भाव आणि भाव काय महत्वाचा आहे आणि भाव जर नसेल तर ते उपयोग नाही. महाराज म्हणतात आपल्याला काय त्यांचं तसं नव्हतं पण आता ती लीनच आहे. गातो भाव नाही अंगी. देवा मी गातोय पण माझ्या अंगात भाव नाही नाही. मग कशासाठी गातोय ते उद्या बघू. भूषण करावया जगी कशासाठी नाही भाऊ. भूषण कर हा मी एक गाय मग आम्ही कीर्तनाला जे हिंडतो कशासाठी हिंडतो. पैशाची गरज आहे का. नाही नाहीच महाराज. आमच्याकडनं पैशाचा आवडीचा स्पर्श झालेला नाही नाही. तुम्हाला तर लोक बकल देते हो लोक नाही देते देते वापस देतो आम्ही. आता कुठं 500 रुपये वापस आता हा? हो ते ठरलं जेवढं असतं तेवढंच घ्यायचं भाडं आगाव नाही वापस. आता ते गेलतो तो राम दिन पडगाव आता बॉन गेलसाचे इतके दिल ते मग शेला हे न बघितलं नव्हतं. ते म्हणजे महाराज ह्या गावाला पैसे किती मी म्हणलं डायरीत बघा. मग हे काय लागतं डायरीत बघितलं ते गेल साल इतके मग मी म्हणलं इतके गेल साल ते निघाले पण नरवाडीला आलो होता आणि 7 किलोमीटर 8 किलोमीटर मागं पडले ते. बरोबर आहे ना. आता 500 कमी त्या गावाला आता 500 कमी घ्या कारण का गेल साली आलो तो आवलगाव आणि यंदा आलो नरवाडीहून. मग आपण 500 कमी घ्यायला पाहिजे कमी मग कमीच घे. किती देतात त्याचा स्पर्श नाही झाला घेण्याबद्दलचा तरी पण मला वाटते भूषण करावं याची बोबडं किल्ल्यात काय म्हटलं नाही. ते आता इथून जाऊन ते लोक मग ऐकणार आहेत का. खरंच घडी उपदेश करायला गेलो आणि लोक सुधारायला गेलो पण काही संत नाही. बरं संत बी असो का नसो तर ते लोक ऐकत आहेत का तो परिवर्तन म्हणजे आपण सांगितलं ते ऐकत बी नाहीत. बदल बी होत नाही या लोकांनी. मग काय नाही नाहीचंय भूषण करावं या. तुम्ही लक्ष म्हणू शकता सांगितलं भूषणासाठी अशा कोणी असू द्या. हो हो होय मानिक होय मानिका सांग.